नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. आपण काय बघणार आहोत आज? तर प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशनचा काही थोडासा व्याकरणाचा भाग. तर आज आपण कुठला बघणार आहोत? तर ह्या सेशनमध्ये आपल्याला विरामचिन्ह बघायची आहेत. आता विरामचिन्ह बरीच आहेत. तर विरामचिन्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पंक्च्युएशन मार्क्स म्हणतात. तर ही विरामचिन्ह बरीच आहेत, पण त्यापैकी आज आपण बघणार आहोत 3 विरामचिन्ह. ती कोणची कोणची? पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह. तर हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला पूर्णविराम माहिती असणार आहे, कारण आपण काय करतो? एखादं वाक्य म्हणतो आणि त्याच्या पुढे फुल स्टॉप ठेवतो. फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविराम. आपण काय करतो? मी शाळेला जातो. आता जातो हे स्टेटमेंट आहे. हे एक साधं वाक्य आहे आणि हे आपण साधं वाक्य एक इन्फॉर्मेशन म्हणून, माहिती म्हणून समोरच्याला सांगतो आणि त्यावेळेला नुसतंच ते वाक्य पूर्ण अर्थानिशी पूर्ण म्हणतो आपण. तर त्याच्यावर पुढे कुठलं चिन्ह येईल? त्याच्या पुढे येईल फुल स्टॉप, म्हणजे पूर्णविराम. कसं होईल? मी शाळेला जातो. फुलपाखरू उडत आहे. पूर्ण वाक्य सांगितलं, तिथे फुल स्टॉप दिला. मी सहलीला मित्रांबरोबर गेलो होतो. पूर्ण वाक्य सांगितलं. पूर्ण वाक्य हे स्टेटमेंट्स आहे. आपण एखादं माहिती म्हणून पूर्ण वाक्य जेव्हा सांगतो त्यावेळेला ते पूर्ण वाक्य झाल्यानंतर आपण तिथे फुल स्टॉप देतो, पूर्णविराम देतो. मी मुद्दाम दोन्ही शब्द म्हणते. तुम्हाला फुल स्टॉप हा शब्द माहिती असेल, त्याला मराठीमध्ये पूर्णविराम असा शब्द आहे. तर पूर्णविराम, विराम म्हणजे काय? थांबणे. पूर्णविराम, एखाद्या वाक्याच्या शेवटी आपण थांबतो, पुरं थांबतो, तर तिथे पूर्णविराम म्हणायचा. पूर्णविराम असा तिथे तो फुल स्टॉप द्यावा लागतो. तर ह्याच्यामध्ये अजून बघा, मी दररोज सकाळी लवकर उठतो. मी दररोज सकाळी लवकर उठतो. हे सरळ वाक्य आहे. तर ह्या वाक्यामध्ये काय होतं? मी फक्त सांगतोय की बाबा मी लवकर उठतो, हे सांगायचं आहे. हे सांगणं झालं की तिथे आपण काय करतो? फुल स्टॉप देतो. तर ह्याला काय म्हणायचं? पूर्णविराम. ज्या ठिकाणी नुसतं एक सेंटेन्स असतं, जे आपण इन्फॉर्मेशनसाठी समोरच्याला सांगतो, तिथे फुल स्टॉप द्यायचा. तुम्हाला अजून एक वाक्य सांगेन. रामा शेतात जातो. रामा शेतात जातो. शेतातली कामे करतो. इथं काय झालं? स्टेटमेंट सांगितलं. रामा काय करतो? शेतात जातो. आणि तिथे काय करतो? काम करतो. तर इथे काय आहे? नुसतं स्टेटमेंट आहे. हे काय तो करतो हे एवढंच इथे सांगायचं आहे. इथं त्याची फक्त ती कार्य करण्याची त्याची जी कृती आहे ती कृती सांगायची आहे. तर ह्या कृतीच्या नंतर आपल्याला काय द्यायचं आहे? फुल स्टॉप द्यायचा आहे. आता बघा, आता पुढे आपण बघूया स्वल्पविराम. स्वल्पविराम हा कशासाठी दिला जातो? तर एका वाक्यात तुम्हाला जर त्या एखाद्या ग्रुपबद्दल अनेक शब्द सांगायचे असतील, तर तिथे प्रत्येक शब्दाच्या पुढे तो स्वल्पविराम, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला कॉमा म्हणतो, तो द्यायचा असतो. म्हणजे कसं बघा, आपण सहलीला गेलोय. सहलीला जाताना डबा, पाण्याची बाटली, मित्रांच्यासाठी खाऊ, आणखीन तिथे पोहायला जायचं असेल तर त्याचे कपड्याचा एक सेट. तर आपण काय काय सांगितलं? पाणी, डबा, कपडे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? पाणी झाल्यानंतर एक कॉमा द्यायचा, कपडे झाल्यानंतर एक कॉमा द्यायचा, डबा झाल्यानंतर एक कॉमा द्यायचा. तर हा कॉमा जो असतो तो एखाद्या ग्रुपबद्दल, आपण अनेक शब्द तिथे एका ग्रुपबद्दल घालत असू तर त्या शब्दाच्या मध्ये हा कॉमा येतो.
तर इथं हा कॉमा जो असतो तो ह्यासाठी येतो. आता कुणी तरी तुम्हाला विचारलं की ट्रिपला कोण कोण गेला होता, तर त्याच्यामध्ये काय येईल? मी, आदित्य, सौरभ, गणेश, मीरा, शौनक, आम्ही सगळेजण ट्रिपला गेलो होतो. तर ह्याच्यामध्ये काय काय होईल? कॉमा. प्रत्येक शब्दाच्या पुढे कॉमा येईल. फक्त एकच करायचं, शेवटचा जो शब्द असतो ना त्याच्या पुढे कॉमा नाही घालायचा. कसं बघा, आदित्य, सौरभ, मीरा सहलीला गेले. मीरा झाल्यानंतर कॉमा नाही द्यायचा. मीरा सहलीला गेले. लक्षात आलं? शेवटचा जो शब्द असतो त्याच्या पुढे कॉमा नसतो घालायचा. तर मग बाकीचे जे शब्द आहेत त्या शेवटच्या शब्दाच्या अलीकडे जेवढे शब्द आहेत त्याच्यासाठी प्रत्येकासाठी हा कॉमा वापरला जातो. आता हे झालं कॉमाबद्दल. कॉमा म्हणजे स्वल्पविराम. स्वल्पविरामाबद्दल हे झालं. आता अजून एक आपण चिन्ह बघणार आहोत. आजच्या ह्या सेशनमध्ये आपण ही 3 चिन्ह बघणार आहोत. कुठली कुठली? पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नार्थक. आता प्रश्नार्थक बघूया. प्रश्नार्थक म्हणजे काय? प्रश्न जेव्हा आपण विचारतो, लक्षात घ्या, प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा हे चिन्ह वाक्याच्या शेवटी येतं. तू कुठं चालली आहेस? विचारलं ना, तू कुठे चालली आहेस? प्रश्नचिन्ह. तू कुठून येत आहेस? कुठून येत आहेस? तू काय करतो आहेस? मी अभ्यास करतो आहे. तू काय करतो आहेस? हे झाला प्रश्न. तर ह्या तू काय करतो आहेस याच्या पुढे प्रश्नार्थक चिन्ह येणार. प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी प्रश्नाच्या शेवटी येते. प्रश्नाच्याच शेवटी येते. तुम्ही लक्षात घ्या, प्रश्न असेल तरच हे चिन्ह येतं. आता बघा, मी तुम्हाला एखादं वाक्य फसवं सांगेन बरं का. थोडंसं तुम्हाला जंबल वाटेल याच्यामध्ये किंवा तुम्हाला कन्फ्यूज होईल. लक्षात घ्या, तुम्हाला इथे अरे इथं प्रश्नार्थक चिन्ह घालायचं का असा प्रश्न पडेल. आता बघा, फुलपाखरू किती छान आहे. फुलपाखरू किती छान आहे. आता किती हा जो शब्द आहे तो प्रश्न सांगणारा शब्द आहे. काय आहे? किती. किती पैसे आहेत? तुझ्याजवळ किती पैसे आहेत? किती आला ना प्रश्न. पण इथे काय झालंय? फुलपाखरू किती छान आहे. आता इथे फुलपाखरू किती छान आहे असं विचारायचं नाहीये. तर तिथे काय सांगायचंय? फुलपाखरू फार छान आहे असं सांगायचंय आपल्याला. तर प्रश्न विचारायचा जेव्हा नसतो तरी सुद्धा त्याच्यामध्ये जर प्रश्नार्थक शब्द जर आला तर त्याचा अर्थ काय होतो हा लक्षात घ्यायचा अर्थ त्याचा. तर इथे काय झालंय? फुलपाखरू किती छान आहे. तर किती हा जरी प्रश्न विचारण्याचा शब्द जरी असला तरी त्या वाक्याचा अर्थ प्रश्नार्थक नाही आहे. म्हणून आपण तिथे प्रश्नचिन्ह वापरणार नाही आहोत. आता बघा, अजून तुम्हाला मी एखादा शब्द सांगते. तुला श्रीखंड किती आवडतं? तुला श्रीखंड किती आवडतं? तर पुढचा सांगेल मला श्रीखंड खूप आवडतं. आता इथे काय झालं? तुला किती आवडतं. किती हा शब्द जो आला तो प्रश्नार्थक आला. त्यामुळे आपण तुला श्रीखंड किती आवडतं इथे प्रश्नचिन्ह घालू. पण फुलपाखरू किती छान आहे याच्यामध्ये प्रश्न नाहीये. तर इथे काय होईल? प्रश्न नसल्या कारणानं तिथे आपण प्रश्नार्थक चिन्ह घालणार नाही आहोत. तर अशी जी वाक्य असतात ती फसवी असतात. ती आपल्याला फसवायला बघतात पण आपण फसायचं नाही. आपण काय करायचं? त्याचा अर्थ बघायचा आणि मग लक्षात घ्यायचं की हा प्रश्न आहे का नाही आहे. तर किती फुलपाखरू किती छान आहे इथे प्रश्न नाही आहे म्हणून आपण तिथे प्रश्नार्थक चिन्ह घालणार नाही आहोत. तर तुमच्या
लक्षात आता आलं असेल की प्रश्न असेल तरच आपल्याला तिथे प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह वापरायचं आहे. किती सुंदर आहे हे चित्र, किती सुंदर आहे हे चित्र. आता इथं काय आहे, चित्र खूप सुंदर आहे हे सांगायचं आहे. तर ते खूप सुंदर आहे हे सांगण्यासाठी इथे काय वापरलं, किती. किती हा शब्द वापरला, पण हा किती सुंदर आहे असं विचारायचं नाही आहे. तर इथं चित्र खूप सुंदर आहे एवढंच सांगायचं आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रश्न विचारायचा असतो तिथंच प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह वापरलं जातं. समजा कुणाला तरी आपण विचारलं, अरे तू कुठं चाललायस, इथं काय आलं सांगा मला, इथं काय आलं, प्रश्नचिन्ह. अरे तू कुठं चाललायस, तो कुठं चाललाय हा प्रश्न विचारलाय. तर इथे काय आहे, प्रश्न जर विचारायचा असेल तरच तिथे प्रश्नार्थक चिन्ह वापरायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं की वाक्य काय आहे, वाक्याचा अर्थ काय आहे. तर अर्थ काय आहे, प्रश्न असा जर अर्थ असेल तरच प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह तिथे आपल्याला वापरायचं आहे. नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आपल्याला वापरता येतं. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे एक रेघ असते आणि खाली टिंब असते, ज्याला आपण एक्सक्लेमेशन म्हणतो ना, ते उद्गारवाचक चिन्ह असतं. तर त्या ठिकाणी आपण एक्सक्लेमेशनचं चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह आपण तिथे वापरू शकतो. मधात औषधी गुण असतात. तर इथे आपण काय झालं, स्टेटमेंट वापरलं. मधात औषधी गुण असतात. इथे काय येईल, फुल स्टॉप येईल. कुणी तर विचारलं, मधात औषधी गुण असतात का, इथं काय आलं, प्रश्नार्थक चिन्ह आलं. आणि मधात, हळदीत, अजून काय आलं असं समजा विचारलं. मध, हळद, लिंबू, लसूण, सुंठ अशी समजा यादी दिली तर त्याच्या प्रत्येकामध्ये काय येईल, एक स्वल्पविराम येईल. तिथे काय येईल, कॉमा येईल. तर त्या कॉमाच्या प्रत्येक शब्दाच्या मध्ये कॉमा येईल. हे सगळे औषधी गुणाचे वस्तू आहेत, औषधी गुणाच्या ह्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत असं आपण स्टेटमेंट करू शकतो. पण 3-4 जर आपल्याला जर शब्द सांगायचे असतील तर त्या 3-4 शब्दाच्या मध्ये आपल्याला स्वल्पविराम घालावा लागतो. आपण काय विचारू, सुंठीमध्ये औषधी गुण असतात का, इथं काय येईल, प्रश्नचिन्ह. काय येईल तिथे, प्रश्नचिन्ह. आता तुम्हाला फुल स्टॉप की म्हणजे पूर्णविराम, कॉमा म्हणजे स्वल्पविराम आणि प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क हे तुम्हाला समजलं. आता तुम्ही त्यानुसार खूप छान तयारी करा आणि परीक्षा द्या, छान मार्क मिळवा. आपल्याला हे तुम्हाला छान उपयोगाला येईल अशी माझी खात्री आहे. तर तुम्हाला हे माझं सांगणं तुम्हाला आवडलं असेल तर हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.